नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण पुढील भाग सुरू करीत आहोत. कर्मचारी भाग विकल्प योजना, श्वेत सामान्य भाग व भागांची पुनर्खरेदी. या 3 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. यावरती परीक्षेला टिपा द्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. या 3 संकल्पनांचा आपण विचार केला तर या 3 संकल्पांमधून कंपनी आपले भाग भांडवल वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. या 3 संकल्पना आपण वेगवेगळ्या पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे, ती आहे कर्मचारी भाग विकल्प योजना. त्यालाच एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम कलम 62 अंतर्गत हिला इन्क्लूड केलेलं आहे. तर कर्मचारी भाग विकल्प योजना याच्या नावानुसार आपण गेलो तर ही योजना ही कर्मचाऱ्यांसाठी आहे. तसेच ती भागाशी रिलेटेड आहे. विकल्प आहे म्हणजे ऑप्शन आहे. स्वीकारा अगर स्वीकारू नका. आणि योजना आहे म्हणजे कंपल्शन नाही कायद्यानं कुठल्याही प्रकारचं. ज्या कंपन्यांना हवी आहे, ज्या कंपन्यांना करावीशी वाटते, त्याच कंपन्या ही योजना करू शकतात. सर्व कंपन्यांनी केलीच पाहिजे, असं कोणत्याही प्रकारचं बंधन यामध्ये नाहीये. तर ज्या कंपन्या या प्रकारची योजना लागू करू इच्छितात, अशा कंपन्याच ही योजना सुरू करतात. आता एक कर्मचारी भाग विकल्प योजना आहे तरी काय? त्याला इन शॉर्टमध्ये ESOS. ई याने एम्प्लॉईज, एस याने स्टॉक, ऑप्शन याने विकल्प आणि स्कीम याने योजना. यामध्ये ही पूर्णतः कंपनीतील कर्मचाऱ्यांशी संबंधित असलेली योजना आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना भाग भांडवल विक्री करू इच्छिते आणि त्यासाठी ही योजना लागू केलेली आपल्याला दिसून येते. तर चला पाहूया कर्मचारी भाग विकल्प योजना काय आहे. भाग भांडवल असलेल्या कंपन्यांना आपल्या भांडवलात वाढ करावयाची असेल तर कंपनी कायद्यातील कलम 6 नुसार कंपनीला वाढीव भांडवल मिळवण्यासाठी कर्मचारी भाग विकल्प योजनेच्या अंतर्गत भागांची विक्री करता येते. आत्ताच म्हटल्याप्रमाणे की ज्या कंपन्यांचं भाग भांडवल आहे, भागांची विक्री करून ज्या कंपन्या भांडवल मिळवितात, अशा कंपन्यांना जर भविष्यात किंवा काही नजीकच्या काळात आपल्या भाग भांडवलात वाढ करावयाची असेल तर कायद्यातील कलम 6 नुसार कंपनीला आपले वाढीव भांडवल मिळवण्यासाठी या कर्मचारी भाग विकल्प योजनेच्या अंतर्गत भागांची विक्री करता येते. अशा भागांची विक्री करण्यासाठी विशेष ठराव पास करावा लागतो. म्हणजे जर कर्मचाऱ्यांना भाग विकायचे असतील तर त्यासाठी सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव पास करावा लागतो. तसेच कर्मचारी भाग विकल्प योजना ही कंपनीतील विशिष्ट कर्मचाऱ्यांनाच लागू होते. आता ही जी योजना आहे ही कर्मचाऱ्यांसाठीच आहे, हे आपण म्हटलेलंच आहे. पण ह्या कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे? ही योजना कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होऊ शकते किंवा कोणते कर्मचारी याला पात्र आहेत, हे यामध्ये पाहावं लागतं. सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केली जात नाही. तर पूर्वनिश्चित किमतीला कंपनी भाग संख्या खरेदी करण्याचा अधिकार कंपनीद्वारे या कर्मचाऱ्यांना मिळतो. म्हणजे ज्या किमतीला ठरवलेलं आहे त्या किमतीला भाग खरेदी करण्याचा अधिकार या योजनेद्वारे कर्मचाऱ्यांना मिळतो. मात्र त्यावर भाग खरेदी केलेच पाहिजेत ही जबाबदारी नसते किंवा जबरदस्ती नसते. जरी भाग विकल्प योजना कर्मचाऱ्यांसाठी लागू केली तरी त्या कर्मचाऱ्याने ते भाग खरेदी केलेच पाहिजे अशा कोणत्याही प्रकारची जबाबदारी किंवा जबरदस्ती ही कर्मचाऱ्यांवरती केली जात नाही. तर सर्वसाधारण भागांची जी खरेदी विक्री केली जाते त्याचप्रमाणे या भागांची सुद्धा विक्री केली जाते. म्हणजे ज्या पद्धतीने इतर वेळेला भाग विकले जातात त्याच पद्धतीने सर्वसाधारण भाग विकले जातात, त्याच पद्धतीने या कर्मचाऱ्यांना सुद्धा भाग विकले जातात. या योजनेद्वारे कंपनी भागधारकांना प्रेरणा देऊन त्यांचे कंपनीचे संबंध वाढविण्याचा प्रयत्न करते. कंपनीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा सक्रिय पाठिंबा मिळावा ही भावना यामागे सुरू असते. की इतर बाहेर कोणाला भाग विकण्यापेक्षा किंवा ओपन जनतेला भाग विकण्यापेक्षा जर हे भाग आपल्याच कर्मचाऱ्यांना विकले तर आपल्या कर्मचाऱ्यांचा कंपनीला पाठिंबा मिळेल आणि ही माझी कंपनी आहे, मी आता या कंपनीचा भागधारक आहे, अशी भावना कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊन ते आपला पूर्ण पाठिंबा आपल्या कंपनीला देऊ शकतात. या उद्देशाने ही योजना काय केली जाते? लागू केली जाते. आता ही योजना लागू करताना कोणत्या आपण पाहिलं की जे कर्मचारी पात्र आहेत किंवा विशिष्ट प्रकारच्या कर्मचाऱ्यांनाच ही योजना काय होते? लागू होते. तर कोणत्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होते? तर पहिलं आहे ते म्हणजे
भारतात काम करणारे कायमस्वरूपी कर्मचारी. म्हणजे एकतर ती व्यक्ती भारतीय असायला हवी, भारतीय नागरिकत्व असायला हवी आणि भारतीय कंपनीमध्येच ती काम करणारी असायला हवी. तसेच ती कायमस्वरूपी म्हणजे पर्मनंट असायला हवी. जे कर्मचारी कंपनीत पर्मनंट झालेले आहेत, कायमस्वरूपी झालेले आहेत, अशाच टेम्पररी कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केली जात नाही. त्यानंतर दुसरा नियम आहे, कंपनीचे पूर्णवेळ काम करणारे संचालक. आपण संचालकांच्या प्रकारामध्ये नंतर पाहणारच आहोत. त्यामध्ये पूर्णवेळ संचालक. संचालकापैकी जो संचालक कंपनीसाठी पूर्णवेळ काम करीत असतो, ज्या ज्याची निवड पूर्णवेळ संचालक म्हणून इतर संचालकांनी केलेली आहे, अशा संचालकाला हे कर्मचारी भाग विकल्प योजनेतील भाग विकत घेता येतात. त्यानंतर वरील 1 आणि 2 मधील दर्शवलेले सूत्रधारी कंपनीचे सेवक. जी होल्डिंग कंपनी आहे. होल्डिंग कंपनी म्हणजे काय, की एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भांडवल खरेदी करते. अशा कंपनीला होल्डिंग कंपनी असे म्हणतात किंवा सूत्रधारी कंपनी असे म्हणतात. तर ज्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भांडवल खरेदी केलेले आहे, तर अशा कंपनीतील वरील प्रमाणे 1 प्रमाणे म्हणजे पर्मनंट असणारे कर्मचारी आणि 2 प्रमाणे म्हणजे पूर्णवेळ संचालक जे सूत्रधारी कंपनीचे आहेत. अशा कंपनीत कर्मचाऱ्यांना सुद्धा या भाग विकल्प योजनेअंतर्गत हे भाग काय करता येतात? खरेदी करता येतात. कंपनीने कर्मचारी भाग विकल्प योजना लागू केली असेल, तर तिच्यामध्ये विशेष ठराव पास करून कंपनीतील बदल करू शकते. मात्र विशेष ठरावाची सभेची जी सूचना असेल, तिच्यामध्ये संबंधित बदलाची माहिती असणे आवश्यक असते. म्हणजे जर त्या योजनेत काय बदल करायचा असेल, तर विशेष ठराव पास करून कंपनीला बदल करता येतो. आता कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केल्यापासून त्यांनी 1 वर्षाच्या आत विकल्प स्वीकारणे अगर नाकारणे आवश्यक आहे. तर ज्या वर्षी ही योजना लागू केली जाईल किंवा ज्या तारखेला ही योजना लागू केली जाईल, त्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत ज्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू केलेली आहे, त्या कर्मचाऱ्यांनी त्या योजनेअंतर्गत भाग खरेदी करण्याची इच्छा दाखवणे किंवा भाग खरेदी करणे किंवा नको असेल तर नाकारणे आवश्यक आहे. 1 वर्षानंतर ती योजना आपोआप काय केली जाते? डिसमिस केली जाते किंवा ती योजना संपुष्टात येते. म्हणजे कर्मचारी भाग विकल्प योजनेअंतर्गत केवळ 1च वर्षाच्या आत तुम्ही ते कर्मचारी जे आहेत कंपनीचे, ते कर्मचारी भाग खरेदी करू शकतात. 1 वर्षानंतर जर कोणा कर्मचाऱ्याला वाटलं, की मला भाग खरेदी करायचे आहेत, तर ते त्याला करता येत नाहीत. म्हणजे कोणत्याही कर्मचारी विकल्प योजनेची मुदत ही 1 वर्षासाठी असते, असं आपण म्हणू शकतो. कंपनीने कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केल्यानंतर व त्यांनी भागावर काय पैसे भरले असतील, पण विशिष्ट कालावधीत भाग खरेदी केले नसतील, तर भागधारकांची भरलेली रक्कम जप्त करण्याचा कंपनीला अधिकार आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी योग्य कारणे दिली, तर सदर रक्कम परत केली जाऊ शकते. आता उदाहरणार्थ ही योजना लागू केली, 1 वर्षाची मुदत आहे. पण एखाद्या कर्मचाऱ्याने भाग खरेदी केला आणि समजा ₹100 चा भाग असेल, तर पहिल्यांदा ₹50 दिलेत आणि उर्वरित ₹50 त्याने 2 महिन्याच्या आत, 3 महिन्याच्या आत देणं अपेक्षित आहे. पण जर त्याने ते त्या कालावधीत दिले नाहीत, तर त्याने भरलेली रक्कम, जी पहिली ₹50 भरलेली आहेत, ती रक्कम जप्त करण्याचा कंपनीला काय आहे? अधिकार आहे. परंतु जर एखाद्या कर्मचाऱ्याने योग्य कारण दिलं, की मला कुठल्या कारणाने मी पैसे देऊ शकलो नाही, तर मला मुदतवाढ द्यावी किंवा मला सवलत द्यावी. तर मात्र अशा कर्मचाऱ्यांना तशा प्रकारची काय केली जाते? सवलत दिली जाऊ शकते. पण त्यासाठी तसं योग्य कारण हे त्यानं देणं काय आहे? अपेक्षित आहे. म्हणजे याचा अर्थ, की विशिष्ट मुदतीत त्या भागावरील रक्कम कर्मचाऱ्याने भरणं हे आवश्यक आहे. जर विशिष्ट मुदतीत त्याने त्या भागावरील रक्कम भरली नाही, तर कंपनी त्या भागावरची रक्कम काय करू शकते? जप्त करू शकते किंवा त्याला पुढील पैसे भरण्यास सांगू शकते आणि कर्मचाऱ्यांनी तो निर्णय लवकर घेणं काय आहे? अपेक्षित आहे. तर ही झाली कर्मचारी भाग विकल्प योजना. तर ही एक योजना आहे, की ज्या अंतर्गत कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांनाच भाग विकू शकते, की बाहेर कुठे भाग विकण्यापेक्षा जर आपल्या कर्मचाऱ्यांनाच भाग दिले, तर जो कर्मचारी आहे, तो कंपनीचा काय होऊ शकतो? भागधारक होऊ शकतो, मालक होऊ शकतो, त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होऊ शकतो, तो सभेला हजर राहू शकतो. हे सर्व फायदे आपल्या कर्मचाऱ्यांना मिळू शकतात. म्हणून काय चांगल्या हेतूने कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारची भाग विकल्प योजना आणू शकतात. आणि कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभागी करून घेण्याचा एक चांगला प्रयत्न
या योजनेद्वारे कंपन्यांकडून केलेला आपल्याला दिसून येतो. तर ही झाली पहिली योजना किंवा पहिला भाग, तो म्हणजे कर्मचारी भाग विकल्प योजना. आता आपण दुसरा पाहूया, तो म्हणजे स्वेट सामान्य भाग. आता स्वेट सामान्य भाग या बाबतीत बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांची गफलत होताना दिसून येते. स्वेट आणि स्वीट या शब्दामधला फरक कदाचित काही विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये येत नाही आणि अर्थाचा अनर्थ करून ठेवतात. तर काही विद्यार्थ्यांना स्वेट हा शब्द स्वीट वाटतो आणि त्याच्यामध्ये ते गोड भाग अशा अर्थाने या संकल्पनेकडे पाहतात. तर स्वेट हा इंग्लिश शब्दाचा अर्थ आहे घाम. स्वेट या शब्दाचा इंग्लिश अर्थ आहे घाम किंवा इंग्लिशमध्ये त्याचं मराठी रूपांतर आहे घाम. पण याचा अर्थ घामाचा भाग का? स्वेट सामान्य भाग जर शब्दशः तुम्ही जर ट्रान्सलेशन केलं तर घामाचा भाग का? तर नाही. या ठिकाणी घाम किंवा स्वेट या शब्दामागे त्या कर्मचाऱ्याचे कष्ट, कठोर परिश्रम असलेले आपल्याला दिसून येतात. तर स्वेट सामान्य भाग ही सुद्धा एक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणलेली योजनाच असते. ज्याप्रमाणे कर्मचारी भाग विकल्प योजनेमध्ये कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना भाग विकते, त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना स्वेट सामान्य भाग देते. फक्त दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की त्या कर्मचारी भाग विकल्प योजनेमध्ये भाग विकले जातात, त्याचा मोबदला किंवा त्याचा रक्कम ही कर्मचाऱ्याकडून घेतली जाते. स्वेट सामान्य भागामध्ये मात्र काही वेळेला कमी रक्कम किंवा काही वेळेला रक्कम सुद्धा घेतली जात नाही. आता ही का घेतली जात नाही रक्कम, तर त्याचं आपण आता विश्लेषण पाहूया. की जेव्हा कर्मचारी किंवा संचालक कंपनीसाठी आपलेपणाच्या भावनेतून काम करतात, तेव्हा ते चांगले होते. जर त्यांना चांगल्या कामाबद्दल प्रेरणा दिली, तर ते अधिक मन लावून काम करतात. कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना कंपनीचे भाग देऊन त्यांना प्रेरित करता येते व भाग मिळाल्यामुळे त्यांना व्यवस्थापनात सहभागी झाल्याचे समाधान मिळते. आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की कर्मचारी आणि संचालक अशा आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनी आपलेपणाच्या भावनेतून आणि जर त्या कर्मचाऱ्यांनी जर चांगलं काम केलेलं असेल, तर त्यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांनी चांगलं आपलं काम अधिक चांगल्या प्रकारे करावं म्हणून कंपनी त्यांना अशा प्रकारचे स्वेट सामान्य भाग देऊन प्रेरणा देत असते. तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंटमध्ये अभिप्रेरण सिद्धांत आहे. तर त्यामध्ये कर्मचाऱ्यांना प्रेरित करणं किंवा अभिप्रेरित करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आर्थिक आणि आर्थिकेतर अशा संकल्पना असतात. आर्थिक म्हणजे तुम्ही पैसा देऊन, रोख बक्षीस देऊन तुम्ही त्यांना प्रेरणा देऊ शकता, गिफ्ट देऊन वगैरे. आणि आर्थिकेतर याचा अर्थ की मान-सन्मान देऊन तुम्ही सत्कार करू शकता त्यांचा. त्यांना प्रशस्तीपत्र किंवा सर्टिफिकेट देऊ शकता. अशा प्रकारे. तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामाची प्रेरणा मिळणं गरजेचं असतं. कोणालाही आपल्या कामाचं कौतुक केलं तर ते नक्कीच आवडतं. आणि हीच भावना या स्वेट सामान्य भागाच्या मागे आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने चांगल्या प्रकारे काम केलेलं असेल, तर त्याच्या चांगल्या कामाबद्दल त्याचं कौतुक करणं, त्याला बक्षीस देणं, त्याला प्रेरित करणं, या उद्देशाने कंपन्या या स्वेट सामान्य भागाची विक्री करतात. आता यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याने चांगलं काम केलं आणि त्याच्यामुळे कंपनीला जर चांगल्या प्रकारचा फायदा झालेला असेल, तर त्याचं कौतुक करण्यासाठी कंपन्या या प्रकारचे भाग देताना आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यामुळे आपला कर्मचारी भागधारक होतो, मालक होतो आणि तो व्यवस्थापनात सहभागी होऊ शकतो. कर्मचारी किंवा संचालक कामाशी अधिक बांधील होतात. जर अशा लोकांना जर का अशा प्रकारचे स्वेट सामान्य भाग दिले, तर ते कंपनीशी पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे बांधील होतात किंवा आपलेपणाने काम करू शकतात. आणि याचा आणखी एक फायदा म्हणजे की कर्मचारी नवीन व अनोळखी कंपनीमध्ये येऊ शकतात आणि आपले ज्ञान व बौद्धिक चातुर्य देऊ शकतात. अशी प्रेरणा जर त्यांना दिली नाही, तर कर्मचारी, संचालक नामांकित आणि जुनी कंपनी सोडण्यात तयार होत नाहीत. हे सर्व लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना आणि संचालकांना कमी किमतीचे भाग देणे हा आधुनिक प्रवाह पुढे आलाय. की जर अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना तुम्ही बांधून ठेवलत चांगल्या कामाने, चांगल्या भावनेने, आपलेपणाच्या भावनेने, तर ते कर्मचारी ती कंपनी सोडण्यास तयार होत नाहीत. म्हणजे त्या कंपनीशी दीर्घकाळ राहतात. कारण कुठल्याही कंपनीमध्ये लेबर टर्नओव्हर रेट हा जास्त असणं चांगले नसते. सारखे कर्मचारी बदलणं हे कुठल्याही कंपनीसाठी चांगले नसते. त्यामुळे जितका कर्मचारी कंपनीशी बांधून राहील, दीर्घकाळ राहील, तेवढं त्या कंपनीसाठी फायद्याचे असते. आणि हा एक मार्ग आहे स्वेट सामान्य भाग देऊन अशा कर्मचाऱ्यांना बांधील करून घेणं. साधारणपणे ही जी संकल्पना आहे ही 31 ऑक्टोबर 1998 पासून सुरू झालेली आहे. म्हणजे नंतरच्या कालावधीमध्ये
जुना 1956च्या कायद्यानंतर कितीतरी वर्षांनी ही संकल्पना काय झालेली आहे, लागू करण्यात आलेली आहे. तर श्वेत सामान्य भाग विक्रीस काढण्याची तरतूद का करण्यात आली? तर कठोर परिश्रमाबद्दल हे भाग देण्यात येत असल्यामुळे त्यांना श्वेत सामान्य भाग असे म्हणतात. या ठिकाणी योग्य अर्थ त्यांनी सांगितला, की जे कर्मचारी कंपन्यांसाठी कठोर परिश्रम करतात, अशा त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल कर्मचाऱ्यांना जे भाग दिले जातात, त्यांना श्वेत सामान्य भाग असे म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला हे बक्षीस स्वरूपामध्ये दिलेले आपल्याला दिसून येतात. सेबीने आपल्या कर्मचाऱ्यांना, संचालकांना कमी किमतीने भाग देण्याबद्दल काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. आता हे श्वेत सामान्य भाग कसे द्यावेत, याबाबत सेबीने काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत. पहिल्यांदा पहिली सूचना आहे, मार्गदर्शक सूचना, की श्वेत सामान्य भाग म्हणजे कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना सूट देऊन किंवा रोख रकमेशिवाय इतर मोबदल्यात विक्रीस काढलेले सामान्य भाग होय. म्हणजे कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही वेळेला कमी किंमत घेऊन किंवा काही वेळेला किंमत न घेता सुद्धा विक्रीस काढलेले हे भाग असले पाहिजेत. त्यानंतर रोख रकमेशिवाय इतर मोबदला आपले तांत्रिक कौशल्य पुरवल्याबद्दल किंवा कंपनीची बौद्धिक मालमत्ता हक्काबद्दल असू शकतो. असा हक्क पेटंट किंवा कॉपीराइट किंवा तत्सम स्वरूपात सुद्धा असू शकतो. जर कंपन्यांना रोख रक्कम न घेता जर कर्मचाऱ्यांना भाग द्यायचा असेल, तर त्यांना इतर स्वरूपामध्ये पेटंट किंवा कॉपीराइट अशा स्वरूपामध्ये सुद्धा कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना श्वेत सामान्य भाग देऊ शकते. त्यानंतर जे सामान्य भाग विक्रीस काढलेले आहेत, त्याच प्रकारचे भाग श्वेत सामान्य भाग म्हणून विक्रीस काढता येतात. म्हणजे जे इतर म्हणजे पूर्वी जे विकलेस काढलेले सामान्य भाग आहेत, म्हणजे जनतेला भाग विकलेले आहेत पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये, जे माहितीपत्रक प्रसिद्ध करून ज्या सामान्य भागांची विक्री केलेली आहे, असेच भाग या श्वेत सामान्य भागामध्ये सुद्धा दिले जातात. वेगळे भाग दिले जात नाहीत. तर ते कंपनीचे पूर्वीसारखेच भाग आहेत. पूर्वीच्या ज्या किमतीचेच आहेत, ज्याच्यामध्ये जो हक्क आहे, असेच पण सामान्य भाग, इतर प्रकारचे भाग दिले जात नाहीत. तर श्वेत सामान्य भागच दिले जातात. म्हणजे इक्विटी शेअर्सच फक्त या ठिकाणी श्वेत सामान्य भाग म्हणून देता येतात. श्वेत सामान्य भागाच्या विक्रीचा ठराव कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव म्हणून मंजूर झाला असला पाहिजे. म्हणजे श्वेत सामान्य भागासाठी काय काय करावा लागतो, तर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करावा लागतो. त्यामध्ये भागांची संख्या, बाजारातील किंमत, मोबदला, संचालकांचे प्रकार आणि कर्मचारी इत्यादींचा त्यामध्ये सर्व काय करावा लागतो, उल्लेख करावा लागतो. त्यानंतर कंपनीला व्यवसाय सुरू करण्याचा दाखला मिळाल्यानंतर 1 महिन्याने श्वेत सामान्य भाग विक्रीस काढता येतात. म्हणजे कंपनीला नोंदणी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर साधारणतः 1 महिन्याने, म्हणजे नोंदणी दाखला म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जेव्हा इतर भाग कंपनी विक्रीस काढते, त्याचप्रमाणे 1 महिन्यानंतर अशा प्रकारचे श्वेत सामान्य भाग कंपनी काय करू शकते, विक्रीस काढू शकते. जर कंपनीची भाग बाजारामध्ये नोंद झालेली असेल, कंपनीची जर भाग बाजारामध्ये काय झालेली असेल, नोंद झालेली असेल, म्हणजे रजिस्ट्रेशन झालेलं असेल, तर अशा कंपन्यांच्या बाबतीत श्वेत सामान्य भाग सेबीच्या नियमानुसार विक्री करावेत. तर कंपनीची भाग बाजारात नोंद झाली नसेल, तर श्वेत सामान्य भाग केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार विक्रीस काढावेत. म्हणजे जर नोंद झाली असेल तर सेबीच्या नियमानुसार, आणि भाग बाजारात नोंद झाली नसेल तर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार श्वेत सामान्य भाग काय करावेत, विक्रीस काढावेत. त्यानंतर भारतीय कंपनीची दुय्यम कंपनी असेल तर तिची नोंदणी भारताबाहेर झाली असेल तर भारतीय कर्मचाऱ्यांना श्वेत सामान्य भाग विक्रीस काढू शकतात. म्हणजे याचा अर्थ काय, की समजा एखादी कंपनीची नोंदणी भारताबाहेर झालेली आहे, कंपनीची नोंदणी काय झालेली आहे, भारताबाहेर झालेली आहे. पण जर तिची दुय्यम कंपनी म्हणजे ती ज्या कंपनीचे एखाद्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी केलेत, तर जिचे खरेदी केलेत त्याला दुय्यम कंपनी म्हणतात. तर अशी दुय्यम कंपनी भारतात असेल किंवा त्या दुय्यम कंपनीचे कर्मचारी भारतात असतील, तर अशा भारतातल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा हे श्वेत सामान्य भाग देता येतात. त्यानंतर श्वेत सामान्य भागाच्या विक्रीचे नियम, मर्यादा, नियंत्रण, हक्क इत्यादी सामान्य भागांच्या विक्रीप्रमाणेच राहतील. म्हणजे जे श्वेत सामान्य भाग तुम्ही विक्रीस काढलेले आहेत, त्याचे जे नियम आहेत, त्याचे जे नियंत्रण आहे, त्याच्यापासून मिळणारे जे हक्क आहेत, हे पूर्वीच्या ज्या सामान्य भागाचे आहेत, त्याच सामान्य भागाप्रमाणे हे राहतात. त्यासाठी कलम 54 आहे.
कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत किंवा कमी दराने जर भागांची विक्री केली, तर आयकर कायद्याच्या कलम 12 नुसार त्यांना सवलत किंवा लाभ मानता येणार नाही. म्हणजे जर कर्मचाऱ्यांना कंपनीने अशा कमी दराने जर भागांची विक्री केली असेल, तर त्याला टॅक्सचे लाभ मिळत नाहीत. पण एखाद्या कर्मचाऱ्याने जर घेतलेला भाग विकला, तर मात्र त्याला भांडवली कर द्यावा लागतो. म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याने अशा प्रकारचा घेतलेला भाग, सामान्य भागातला भाग घेतला असेल आणि तो जर विकला, तर त्याला जर काही तो नफा होत असेल, तर त्या नफ्यावरती मात्र त्याला कॅपिटल गेन जो म्हणतो आपण, तो द्यावा लागतो. तर ही झाली सामान्य भाग. तर दोन्हीमध्ये लक्षामध्ये घ्या, कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजे काय आहे? दोन्हीमध्ये महत्त्वाचा फरक हा आहे, की कर्मचारी भाग विकल्प योजनेमध्ये कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना भाग विक्रीस काढते. बाहेर विकण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनाच विकते आणि ते पण पर्मनंट असलेल्या कर्मचाऱ्यांना, भारतातीलच कर्मचाऱ्यांना विकते. आणि सामान्य भागामध्ये काय आहे? तर कर्मचारी आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल बक्षीस स्वरूपात जे भाग देते, त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल, त्यांच्या चांगल्या कामाबद्दल जे भाग देते, त्याला सामान्य भाग असे म्हणतात. हा दोन्हीमधला मेन काय आहे? फरक आहे. आता आपण पाहूया भागांची पुनर्खरेदी, त्याला बाय बॅक ऑफ शेअर्स. ही पण एक भागांच्या बाबतीतली असलेली वेगळी संकल्पना आहे. त्यामध्ये थोडंसं इथं फरक आहे, तो काय आहे तो आपण पाहणार आहोत. भागांची पुनर्खरेदी, आता शब्दामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल, भागांची आणि पुनर् म्हणजे परत किंवा पुन्हा केलेली खरेदी. आता पुन्हा आणि पुन्हा पुन्हा हे दोन शब्द वेगळे आहेत. पुन्हा पुन्हा शब्द आला तर आपण अनेक वेळा या अर्थाने घेतो. म्हणजे एकदा खरेदी केली, दोनदा केले, तीनदा केले. पण भागांची पुनर्खरेदी काय आहे? तर त्याला रिटर्न किंवा बाय बॅक शब्द त्यांनी केलेला आहे. बाय बॅक म्हणजे एकदा विकलेलं परत खरेदी करणं. विकलेलं खरेदी करणं त्याला बाय बॅक म्हटलं जातं. पुन्हा पुन्हा नाहीये, परत परत नाहीये. मला या ठिकाणी विद्यार्थी बऱ्याच वेळेला या ठिकाणी पण शब्दाची गफलत करतात आणि ज्याला भागांची पुनर्खरेदी म्हणजे काय असा प्रश्न विचारला असता, तर भागाची पुन्हा पुन्हा खरेदी करणे असं सांगतात. तर त्या या अर्थाने तो शब्द नाहीये. तर पुनर्खरेदी याचा अर्थ, बाय बॅक याचा अर्थ, की एकदा विकलेले भाग कंपनी स्वतः परत काय करते? खरेदी करते. त्याला पुनर्खरेदी असं म्हटलं जातं किंवा बाय बॅक ऑफ शेअर्स म्हटलं जातं. तर इथं दिलेलंच आहे पहा, की भागांची पुनर्खरेदी म्हणजे कंपनीने एकदा विकलेल्या भागांची पुन्हा स्वतःच खरेदी करणे होय. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षामध्ये येईल, की कंपनी आपलेच विकलेले भाग, या ठिकाणी महत्त्वाचा फरक हा आहे, की कंपनी एकदा विकलेले भाग म्हणजे आपलेच विकलेले भाग काय करते? परत स्वतःच खरेदी करते. त्याला बायबॅक ऑफ शेअर्स. अगदी साध्या शब्दात जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, तर अर्थात तो अर्थ डायरेक्टली तसा होत नाही. परंतु एक संकल्पना त्यामागे अशी असते, की उदाहरणार्थ एखाद्या घर मालकाने जर घर विकलं आणि पुन्हा काही दिवसांनी तेच घर पुन्हा खरेदी केलं, तर त्याला बायबॅक म्हणायचं. एकदा विकलेली आपली प्रॉपर्टी पुन्हा तीच परत स्वतः खरेदी करणे त्याला बायबॅक. तसं इथं शेअर्सच्या बाबतीत आहे फक्त. फक्त इथं मात्र कंपनी स्वतः आपल्या भागधारकांना भाग विकते, जे पहिल्यांदा, दुसऱ्यांदा काही विकले असतील. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये जनतेला विकलेले असतील आणि जे आता भागधारक आहेत, तर त्या भागधारकांच्याकडून कंपनी स्वतःच परत आपले भाग खरेदी करते. त्याला म्हणायचं बायबॅक ऑफ शेअर्स. तर स्वतःचेच भाग फक्त तीच कंपनी, त्या कंपनीला बायबॅकमध्ये अर्थ एवढाच असा आहे, की कंपनीने आपलेच भाग आपल्याच भागधारकाकडून काय करणे? परत खरेदी करणे. हा महत्त्वाचा अर्थ यामध्ये आहे. तर पुन्हा पुन्हा नाहीये, परत परत नाहीये. तर कंपनी विकलेले भाग, आपल्याच भागधारकांना विकलेले भाग स्वतः पुन्हा खरेदी करते. त्यालाच भागांची पुनर्खरेदी असं म्हटलं जातं. हाच अर्थ यामध्ये अपेक्षित आहे आणि तोच तुम्ही परीक्षेमध्ये लिहिला पाहिजे. तर कंपनी कायद्यातील कलम 68 नुसार काही विशिष्ट परिस्थितीत भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीला एकदा विकलेल्या भागांची पुनर्खरेदी करता येते. जेव्हा कंपनीला आपले भाग भांडवल कमी करावेसे वाटते, तेव्हा कलम 68 ते 70 मध्ये नमूद केलेल्या तरतुदीप्रमाणे भागांची पुनर्खरेदी करता येते. आता सामान्य भाग आणि कर्मचारी भाग विकल्प योजना यामध्ये काय आहे फरक आहे? तर कंपनी भाग विकते आणि त्यामुळे कंपनीचं भांडवल वाढतं किंवा कंपनीचे भांडवल वाढवण्यासाठी काही वेळेला सामान्य भाग आणि कर्मचारी भाग विकले जातात. तिथं भागांची पुनर्खरेदी जी आहे, त्या ठिकाणी मात्र की कंपनीला जर काय करायचं असेल, आपले भांडवल कमी करावेसे वाटते. जेव्हा कंपनीला काय वाटतं, की आपले भांडवल कमी करावयाचे असेल, तर तेव्हा काय केलं जातं? अशा प्रकारे भागांची
पुनर्खरेदी केली जाते. म्हणजे कंपनीला आपल्या भांडवलामध्ये कमी करायचं आहे. आता खूप भांडवल विकलं गेलं आहे आणि अ, लाभांश कमी दराने जातोय असं वाटलं तर कंपन्या अशा प्रकारचं काय करतात, बायबॅक ऑफ शेअर्स करतात. त्याच्यामुळे कंपनीचं भांडवल वाढत नाही, तर कंपनीचं भांडवल काय होतं, कमी होतं. आणि भांडवल कमी करण्यासाठी तुम्हाला इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हा अकाउंटमध्ये टॉपिक आहे. त्यामध्ये तुम्हाला हा भाग येईल. तर कंपनीला ज्यावेळेला आपलं भांडवल कमी करावयाचे असते, तेव्हा कंपन्या या बायबॅक ऑफ शेअर्स या संकल्पनेचा काय करतात, स्वीकार करताना दिसून येतात. त्यासाठी सर्वप्रथम कंपनीला सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे लागते. या सभेत विशेष ठराव मंजूर करून बहुसंख्य सभासदांची त्यास मान्यता घ्यावी लागते आणि सेबीने, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच कंपनीला भागांची पुनर्खरेदी योजना ही आखता येते व त्यानुसार कंपनीला आपल्या भागांची पुनर्खरेदी करता येते. पूर्वीच्या कंपनी कायद्यात अशा प्रकारच्या भागांच्या पुनर्खरेदीवर बरीच बंधने होती. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये मात्र भाग बाजाराची स्थिती खूपच बदललेली असल्याचे दिसून येते आणि भांडवल बाजारातील अपप्रवृत्तीमुळे गुंतवणूकदारांच्या व्यवहाराचा विश्वास उडाला आहे. यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने 1998 साली आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम घोषित केला आणि त्याचाच एक भाग म्हणून भागांच्या पुनर्खरेदीच्या व्यवहारास काय करण्यात आली, परवानगी देण्यात आली. ज्या कंपन्यांची आर्थिक स्थिती सुदृढ आहे, त्याच कंपन्यांना भागांची पुनर्खरेदी करण्यास परवानगी मिळालेली आहे. म्हणजे ज्या कंपन्यांची आर्थिक स्थिती सुदृढ म्हणजे सॉल्व्हंट कंपन्या आहेत, इनसॉल्व्हंट नाही. ज्या कंपन्या काय आहेत, सॉल्व्हंट आहेत, अशाच कंपन्या या भागांची पुनर्खरेदी करू शकतात. इनसॉल्व्हन्सीमध्ये गेलेल्या, दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांना भागांची पुनर्खरेदी करता येत नाही. हा भाग या ठिकाणी काय आहे, महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर भांडवल बाजारात आपले वर्चस्व सिद्ध करण्याची एक चांगली संधी या कंपन्यांना मिळालेली आहे. अर्थात भाग धारण करताना भागांनी मर्यादित असलेल्या कंपन्या, हमीने मर्यादित असलेल्या कंपन्यांना भागांची पुनर्खरेदी करता येते. मात्र भागांच्या पुनर्खरेदीची काही फायदे तोटे पण आहेत. ते विचारात घेऊन हे स्वीकारायचं किंवा नाही याचा विचार कंपन्यांना करावा लागतो. तर कोणत्या परिस्थितीमध्ये कंपन्या आपल्या स्वतःचे शेअर्स किंवा भागांची पुनर्खरेदी करू शकतात ते आपण पाहूया, की कोणत्या परिस्थितीत अशा प्रकारचा बायबॅक ऑफ शेअर्स किंवा भागांच्या पुनर्खरेदीचा निर्णय कंपन्या घेतात. तर ह्या कंपन्या स्वतः आपल्या भागधारकांकडून शेअर्स खरेदी करणार आहेत. हे ह्यामध्ये लक्षामध्ये घ्या. मग कोणती परिस्थिती असते की अशा कंपन्या आपलेच भाग पुन्हा खरेदी करतात? त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे सामान्य व्यवसाय करताना बँकिंग कंपनीने कर्ज देणे. म्हणजे आपला व्यवसाय करीत असताना जर बँकिंग कंपनीने कर्ज द्यावयाचे असेल, तर अशा प्रकारचा बायबॅक ऑफ शेअर्सचा निर्णय घेतला जातो. ट्रस्टीद्वारे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने कंपनीत पूर्ण भरणा झालेले शेअर्स खरेदीसाठी कंपनीकडून पैशाची तरतूद केलेली असेल. म्हणजे तो ट्रस्ट आहे, त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांच्या वतीने कंपनीत पूर्ण भरणा झालेले जे शेअर्स आहेत, ते शेअर्स खरेदी करण्यासाठी जर पैशाची तरतूद झालेली असेल, तर त्या कंपन्या बायबॅक शेअरचा निर्णय घेतात. त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीला होणाऱ्या फायद्याचे मालक व्हावे म्हणून कंपनीचे शेअर्स घेण्यासाठी किंवा असे खरेदी करण्यासाठी व त्यांना सक्षम करण्यासाठी पैसे देणे. की कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीला होणाऱ्या फायद्याचे मालक व्हावे म्हणून. म्हणजे कंपनीला होणारा फायदा त्यामध्ये जर आपल्याला सहभागी करून घ्यावे असं जर कर्मचाऱ्यांना वाटत असेल, तर अशा वेळेला बायबॅक शेअर्सचा निर्णय घेतला जातो. आणि कर्मचाऱ्यांना दिलेली कर्जाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारासह 6 महिन्याच्या कालावधीपेक्षा जास्त अधिक असू शकत नाही. तर अशी जी वरची रक्कम कर्मचारी देतात किंवा दिलेली कर्जाची रक्कम आहे ती कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या काय असावी, 6 महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये. तर हे नियम या बायबॅक ऑफ शेअर्स किंवा भागाच्या पुनर्खरेदीसाठी लावलेले आपल्याला दिसून येतात. आता हा भाग खरेदी करण्याचा कंपन्यांना काय अधिकार आहे? त्यामध्ये कंपनी कायदा 56 आणि आताचा 2013 नुसार कंपन्यांना त्यांचे भाग परत घेण्याची सुविधा आहे. इसवी सन 2013च्या कंपनी कायद्यातील कलम 68 नुसार कंपनी भाग करण्यासाठी राखीव निधी भागावरील वाढावा व पूर्वी विकलेल्या भागांच्या पैशातून परत खरेदी करता येते. मात्र एकाच वेळी भागांची विक्री करून त्या कंपनीचे जुने भाग खरेदी करता येत नाहीत. तर समभागांची पुनर्खरेदी करण्याचे कंपन्यांचे अधिकार हे कंपनीला असू शकतात. आता खालील अटींच्या अधीन राहून कंपनी काय करू शकते? आपल्या भागांची पुनर्खरेदी करू शकते.
तर समभागांच्या पुनर्स्खलनासाठी पुढील स्रोतांपासून वित्त पुरवठा केला पाहिजे. म्हणजे कंपनीला जर असे भाग खरेदी करायचे असतील, तर तिला त्यासाठी वित्त पुरवठा असला पाहिजे. त्यामध्ये कंपनीचा मुक्त राखीव निधी, म्हणजे त्या कंपनीकडे रिझर्व्ह फंड असला पाहिजे. त्यानंतर कंपनीकडे प्रतिभूती अधिमूल्य खाते, त्याला आपण शेअर प्रीमियम अकाउंट म्हटलं होतं वाढावा खाते. तर हा शेअर प्रीमियम खाते म्हणजे असला पाहिजे कंपनीकडे. म्हणजे राखीव निधी असला पाहिजे, रिझर्व्ह फंड असला पाहिजे, शेअर प्रीमियम असला पाहिजे आणि कोणत्याही समभागाची किंवा इतर विशिष्ट सिक्युरिटीजच्या उत्पन्नाची समान प्रकारच्या शेअरच्या किंवा तशाच प्रकारच्या विशिष्ट सिक्युरिटीच्या अधीन राहून उत्पन्नाच्या रकमेतून कोणतीही भाग खरेदी करता येते. आता काही अटी आहेत, त्या आपण पाहूया, की कंपनीच्या नियमावलीमध्ये राहूनच अशा प्रकारची पुनर्खरेदी करावी लागते. त्यानंतर कंपनीच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करावा लागतो. त्यानंतर भागाच्या पुनर्खरेदीसाठी एकूण भरणा झालेले समहक्क भाग भांडवल, पेड अप त्याला आपण म्हणतो इक्विटी कॅपिटल आणि मुक्त राखीव निधीच्या 10% किंवा त्यापेक्षा कमी पाहिजेत. म्हणजे तुम्ही असे बायबॅक शेअर किती करू शकता? तर मुक्त राखीव निधीच्या आणि पेड अप कॅपिटलच्या 10% एवढंच तुम्ही बायबॅक ऑफ शेअर्स करू शकता. पुनर्खरेदी ही कंपनीचे कमी भरणा केलेले समहक्क भाग किंवा मुक्त राखीव निधी या दोन्हीच्या एकत्रित रकमेच्या 25% किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजेत. आता खरेदीची किती रक्कम असावी? तर ते सांगितलेले आहे, की समहक्क भांडवल म्हणजे तुमचं इक्विटी शेअर कॅपिटल, पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल आणि मुक्त राखीव निधी म्हणजे रिझर्व्ह फंड याच्या 25% किंवा त्यापेक्षा कमी रकमेचेच भाग पुनर्खरेदी करता येतात. पुनर्खरेदीसाठी सर्व शेअर्स किंवा इतर सिक्युरिटीज पूर्णपणे भरणा केलेले असले पाहिजेत. जे भागावरची पूर्ण रक्कम भरलेली आहे, म्हणजे ₹100च्या ₹100 त्या भागधारकाने भरलेले आहेत. ज्याच्याकडनं भाग खरेदी करायचा आहे, त्याने 100च्या ₹100 त्या भागावरचा असेल किंमत, तेवढी पूर्ण रक्कम भरलेली असली पाहिजे. पूर्ण रक्कम भरलेलेच भागांची पुनर्खरेदी करता येते. पार्टली पेड असलेल्या भागाची किंवा अपूर्ण भागाची रक्कम भरलेल्या भागाची पुनर्खरेदी करता येत नाही. त्यानंतर सूचीबद्ध कंपन्यांच्या संदर्भात पुनर्खरेदी ही सेबीच्या नियमानुसारच झाली पाहिजे. म्हणजे पुनर्खरेदी करताना सेबीच्या नियमाचेच पालन झाले पाहिजे. त्यानंतर दिलेल्या पुनर्खरेदीची ऑफर बंद झाल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत पुनर्खरेदी पूर्ण करावी लागते. म्हणजे जी तुम्ही पुनर्खरेदीची तारीख दिलेली आहे, ती बंद झाल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आतच त्या कंपनीने भागाची पुनर्खरेदी केली पाहिजे. प्रत्येक पुनर्खरेदी ही संचालक मंडळाच्या विशेष ठराव संमत होण्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत कालावधीत पूर्ण केली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ कर्मचारी भाग विकल्प योजनेप्रमाणेच एकदा तुम्ही भाग पुनर्खरेदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर 1 वर्षाच्या आत तुम्ही कंपनीने म्हणजे भागाची पुनर्खरेदी केली पाहिजे. त्यानंतर परत विकत घेतलेले शेअर्स किंवा सिक्युरिटीज पुनर्खरेदी झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत नाहीसे होणे किंवा प्रत्यक्षात नष्ट करणे आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे कंपनीने पुनर्खरेदी केलेले भाग हे नंतर पुन्हा विकता येत नाहीत, तर ते डिस्चार्ज करावे लागतात किंवा नष्ट करावे लागतात. आता पुनर्खरेदी कोणाकडून करता येते? तर पुनर्खरेदी करताना कंपनी पुढील व्यक्तीकडून स्वतःचे शेअर्स किंवा खरेदी करू शकते. त्यामध्ये एक आकडा आहे, विद्यमान प्रतिभूतीधारक किंवा प्रमाणाच्या आधारावरील प्रतिभूतीधारक. म्हणजे कंपनीचे जुने भागधारक आहेत. विद्यमान म्हणजे जुने किंवा सध्याचे असलेले जे ऑलरेडी भागधारक आहेत. त्यांच्याकडूनच कंपनी काय करू शकते, अशा प्रकारचे आपले शेअर्स परत खरेदी करू शकते. त्यानंतर खुला बाजार, ओपन मार्केट जो भाग बाजार आहे, त्या भाग बाजारातून आपल्याच भागधारकांचे शेअर्स कंपनी खरेदी करू शकते. त्यानंतर बुक बिल्डिंग प्रक्रिया किंवा स्टॉक एक्सचेंज, जो स्टॉक एक्सचेंज आहे, भांडवल बाजार आहे, त्याच्यातून कंपनी आपले भाग परत खरेदी करू शकते. त्यानंतर असे कर्मचारी ज्यांना समभाग पर्याय किंवा स्वेट इक्विटीच्या योजनेनुसार प्रतिभूती देण्यात आलेल्या आहेत किंवा ज्यांना पूर्वीच्या योजनेनुसार स्वेट सामान्य भाग किंवा भाग विकल्प योजना अंतर्गत भाग दिलेले आहेत. अशाच भागधारकाकडून हे भाग खरेदी करता येतात. त्यासाठी सभेची सूचना द्यावी लागते, विशेष ठराव मंजूर करावा लागतो वगैरे सर्व अटी आहेत. त्यानंतर पुनर्खरेदी पूर्ण करण्यासाठी वेळेची मर्यादा द्यावी लागते. त्यासाठी आवश्यक असणारी गुंतवणूक करावी लागते. आपल्याला कुठल्याही प्रकारचं इन्सॉल्व्हंट नाही कंपनी किंवा दिवाळखोरीची नाही, अशा प्रकारचं घोषणापत्र द्यावं लागतं. आणि या सर्व नियमांची पालन झाल्यानंतरच कंपनी आपल्या भागांची काय करू शकते, पुनर्खरेदी करू शकते. आणि या पुनर्खरेदीचे वितरण झाल्यानंतर कंपनीला आपले भांडवल कमी करता
येते. त्यासाठी जर काही कसूर झाली किंवा त्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला किंवा काही विक्रीमध्ये नियमांचं पालन झालं नाही, तर त्या कंपनीच्या अधिकाऱ्याला 3 वर्षापर्यंत तुरुंगवास 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि ₹1,00,000 पर्यंतचा काय होऊ शकतो? दंड किंवा शिक्षा होऊ शकते. हा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, की जर कंपनीने नियमांचं पालन केलं नाही, तर अशा अधिकाऱ्याला 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा ₹1,00,000 पर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षा या होऊ शकतात आणि म्हणून भागांची पुनर्खरेदी ही अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. तर अशा पद्धतीने या 3 संकल्पनांचा आज आपण काय केलेला आहे? अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये पहिली संकल्पना पाहिली आपण कर्मचारी भाग विकल्प योजना, दुसरी संकल्पना पाहिली आपण स्वेट सामान्य भाग आणि तिसरी संकल्पना पाहिली आपण भागांची पुनर्खरेदी. तर या तिन्ही संकल्पना परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. थँक यू. धन्यवाद.